उल्हासनगरात जुन्या वादातून झालेल्या धक्कादायक घटनेत थेट गोळीबार करून आणि कोयता चॉपरने वार करत जीव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या 6 आरोपींना अखेर हिललाईन पोलिसांनी गजाआड केलाय। गुन्हे शाखेने कारवाई करत सुरुवातीला जुनेद शेख, अभिमन्यू पटेल आणि मोनू शेख या तिघांना अटक केली होती। मात्र या गुन्ह्यामागचा मुख्य सूत्रधार इक्बाल वकील अहमद शेख हा फरार होता। पोलिसांनी घाटकोपरमध्ये सापळा रचून त्याला अटक केली, तर 6वा आरोपी योगेश शिंपले याला अंबरनाथहून ताब्यात घेतलंय। ही घटना 27 ऑगस्टच्या रात्री उल्हासनगर 5 मधील साईनाथ कॉलनी परिसरात घडली होती। योगेश उर्फ बबड्या मिश्रा आणि त्याचा मित्र धीरज विठ्ठळे यांच्यावर आरोपींनी थेट गोळीबार करत कोयता आणि चॉपरने वार केले। यात मिश्रा गंभीर जखमी झाला होता। त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यू झाला आहे। पोलिसांच्या चौकशीत जुन्या वादातूनच हा प्राणघातक हल्ला केल्याची कबुली आरोपींनी दिल्याचं समोर आलं आहे। या घटनेमुळे उल्हासनगरात एकच खळबळ उडाली आहे।